मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री साईबाबांच्या पवित्र शिर्डी नगरीत साईबाबा संस्थान गेट क्रमांक 4 समोर शिर्डी परिक्रमा 2026चा भव्य आणि भक्तिमय ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। साई नामाच्या गजरात, ढोल ताशे, टाळ मृदंगाच्या निनादात आणि भक्तिभावाच्या वातावरणात शिर्डी परिक्रमा महाकुंभाची औपचारिक सुरुवात करण्यात आली। मागील वर्षी शिर्डी परिक्रमा महाकुंभासाठी लाखो साई भक्तांनी उपस्थिती लावली होती। यावर्षी मात्र आयोजनाची व्यापक तयारी, वाढलेली प्रसिद्धी आणि भक्तांचा उत्साह पाहता दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या शिर्डी परिक्रमा महाकुंभासाठी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक म्हणजेच देश विदेशातून विक्रमी संख्येने साई भक्त सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। शिर्डी परिक्रमा 2026 या निमित्तानं 13 फेब्रुवारीला जो आपला परिक्रमेचा कार्यक्रम होणार आहे त्याचं ध्वजारोहण जे आहे आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। त्याचं नियोजन जे आहे आपलं सुरू झालेलं आहे। 10 तारखेला जे आपण विश्व साई स्पंदनच्या निमित्तानं जे आहे जगभरातल्या मंदिराशी जे आहे ते संपर्क साधलेला आहे आणि आज बरोबर 1 महिना अगोदर जे आहे आपण या कार्यक्रमासाठीचं ध्वजारोहण केलेलं आहे। कार्यक्रमाची तयारी जी आपण सर्वजण करणार आहात तर आपण सर्वांनी जे आहे या कार्यक्रमामध्ये मनापासून सहभागी व्हावं। सर्व साई भक्त आपल्या संपर्कातले जे आहेत त्यांना जे आहे साईबाबा संस्थांच्या वतीने त्याचप्रमाणे ग्रीन अँड शिर्डी च्या वतीने सुद्धा जे निमंत्रण पाठवलं जाईल। आपल्याच्या संपर्कात जे साई भक्त असतील त्यांना सुद्धा आपल्याकडून निमंत्रण पाठवावं आणि हा परिक्रमा उत्सव जो आहे तो चांगल्या रीतीने कसा होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा एकदा एक चांगलं आयोजन जे आहे म्हणजे शिर्डी परिक्रमा जी आहे एक मोठा उत्सव जो आहे त्याच्या उत्सवामध्ये रूपांतर झालेलं आहे। मागच्या वर्षी जवळपास 1.5 लाखाच्या वर साई भक्त यामध्ये सहभागी झाले होते। यावर्षी जे आहे त्यापेक्षा जास्त जे आहे मोठी परिक्रमा जो आहे मोठा उत्सव जे यावेळेस आपल्याला करायचा आहे तर त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम साईराम। आज मकर संक्रांतीचा अतिशय पवित्र असा दिवस आहे आणि या दिवशी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात, एकमेकांना तिळगुळ वाटून त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जातात। ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे आणि याच दिवसाचं औचित्य साधून, याच पावन दिवसाचं औचित्य साधून आज शिर्डी परिक्रमा जो शिर्डीतल्या मुख्य उत्सवांपैकी एक उत्सव मानला जातो, जो 13 फेब्रुवारीला महापरिक्रमा साईबाबांच्या सोबत ही परिक्रमा केली जाते आणि तिचं आज शिर्डीच्या मुख्य उत्सवामध्ये तिचं रूपांतर झालेलं आहे आणि जगभरातील साई भक्त शिर्डीला येतात आणि 13 फेब्रुवारीची शिर्डीची परिक्रमा साईबाबांच्या सोबत या ठिकाणी करतात। असं ह्या शिर्डी परिक्रमेचं महत्व आहे। आजचा दिवस अतिशय पावन असल्यामुळं एकमेकांना शुभेच्छा देत असताना साईबाबा संस्थान शिर्डी, ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन आणि शिर्डीच्या ग्रामस्थांच्या वतीनं याच पावन दिवशी ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे आणि हे ध्वजारोहण आहे शिर्डी परिक्रमेचं आमंत्रण देण्यासाठीचं। तुम्ही बघताय की ध्वजारोहण ज्यावेळेस आम्ही केला, गाडीलकर साहेब जे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते या ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न झाला। जसा जसा हा ध्वज गगनाकडे गेला, आकाशात गेला, उंच आकाशात गेल्यानंतर जगभरातल्या साई भक्तांना याच ध्वजानं 13 फेब्रुवारीचं त्या ठिकाणी उत्तुंग असं त्या ठिकाणी आमंत्रण केलेलं आहे। ज्या लोकांचं लक्ष आज या ध्वजाकडे असेल तो प्रत्येक जण आपल्या पावलांना 13 फेब्रुवारीच्या दिवशी शिर्डीकडे आणणार आहे, कारण शिर्डी परिक्रमा ही फक्त परिक्रमा नसून शिर्डीतला मुख्य उत्सवांपैकी एक आहे। ज्या परिक्रमा मार्गावरती स्वतः साईबाबा फिरतात त्यांच्या सोबतच ही परिक्रमा करण्याचा योग प्रत्येक साई भक्ताला येतो। सर्वांना मी आमंत्रण करतो की 13 फेब्रुवारीला आपण सर्वांनी शिर्डीला यावं, 13 फेब्रुवारीची परिक्रमा आपण करावी। पवित्रीने होत असलेल्या ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या माध्यमातून साई परिक्रमा याचा आज मकर संक्रांतीच्या या अतिशय गोड पर्वावर आज ध्वजारोहण या ठिकाणी झालं आहे। त्या ध्वजारोहणाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गाडीलकर साहेब, त्याचबरोबर ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे सर्व सभासद, शिर्डी नगर परिषदेचे आजी माजी सर्व नगरसेवक, उपस्थित असणाऱ्या शिर्डी नगरीच्या नगराध्यक्षा थोरातताई, आपणा सर्वांचं या ठिकाणी ग्रीन शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो
आणि येणारा जो आपला जो आता परिक्रमाचा सोहळा आहे तो निश्चितच आज 7वं वर्ष आहे. आणि आज किती योगायोग आहे की आज मकर संक्रांती आहे आणि मकर संक्रांतीच्या योगावर आज हा ध्वजारोहण सोहळा होतोय. सद्गुरू साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने बाबांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्व नागरिक ग्रामस्थ साई भक्तांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. Producer J.B. Singh, Chairman of Sai Kamala Charitable Trust, Shirdi.